नमस्कार. घरगुती किचन टिप्स प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील अशा घरगुती किचन टिप्स नक्की पहा. नंबर 1. घरात खूप लाल मुंग्या लागल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास पूर्णपणे मुंग्या नाहीशा होतात. नंबर 2. कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्यात कोथिंबीर टाकू नका. भाज्या किंवा वरण करून झाल्यावर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारण अर्धा 1 मिनिटांनी त्या पदार्थावर कोथिंबीर टाका आणि मग त्यावर झाकण ठेवा. असं केल्याने कोथिंबीरचे जास्तीत जास्त फायदे शरीराला मिळतील. नंबर 3. टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या. अशाने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर सूप, भाजीसाठीची ग्रेव्ही, ज्यूससाठी करता येतो. नंबर 4. उकडलेली अंडी गरम असताना कधी फोडू नका, कारण काही वेळ थंड पाण्यात ठेवा. अशाने अंड्याची साल पटकन निघतील. नंबर 5. कांदा कापण्याआधी तो 2 भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा. अशाने कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणार नाही. नंबर 6. कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीजरमध्ये 15 मिनिटे ठेवावी. यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते. नंबर 7. काळ्या मसाल्याच्या वाटणीची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या घातल्यास भाजीची चव खूप चविष्ट होते. नंबर 8. कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतात. चुकूनही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका. नंबर 9. कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना खायचा सोडा घालणार असाल तर हळदी पावडरचा अजिबात वापर करू नका, नाहीतर भजी काळपट कलरची दिसू लागतात. नंबर 10. झुरळांसाठी सर्वात प्रभावी घरगुती उपायांपैकी एक म्हणजे बेकिंग सोडा वापरणे. बेकिंग सोडा साखरेत मिसळावा. हे मिश्रण घरातील ज्या कोपऱ्यातून झुरळे येतात तिथे घालावे. झुरळे ते साखरेकडे आकर्षित होतात, ते आमिष म्हणून काम करतात आणि बेकिंग सोड्याने मारले जातात. नंबर 11. स्वयंपाकघरातील सिंक साफ करण्यासाठी लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. लिंबाच्या आत ब्लिचिंग एजंट असतात जे घाण काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहेत. घाणेरडे किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी लिंबू कापून मीठ लावा आणि नंतर किचन सिंक घासून घ्या. यामुळे सिंकमधील सर्व घाण निघून जाईल आणि ती चमकू लागेल. नंबर 12. कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरून टाकण्याऐवजी उभा पातळ चिरून टाकला तर पोहे जास्त चविष्ट होतात. आता तुम्ही म्हणाल, कांदाच आहे, कसाही चिरून टाकला तर काय फरक पडतो? पण खरंच चवीत फरक पडतो. टोमॅटोचं सुद्धा असंच आहे, तुम्ही ट्राय करून बघा. नंबर 13. भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्या आणि नंतरच त्यात मोहरी टाका. मोहरी चांगली तडतडली की नंतर जिरे टाका. काही जण काय करतात तर जिरे मोहरी एकत्र तेलामध्ये टाकतात, पण अशा पद्धतीने मोहरी तडतडेपर्यंत जिरे पूर्णपणे जळून जातात. त्यामुळे भाजीला किंवा वरणाला धुरकट किंवा करपलेला वास लागू शकतो. नंबर 14. कोणतीही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यानंतरच त्यामध्ये टोमॅटो टाकावा,
कारण जेव्हा कांद्यामध्ये टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतणे थांबते आणि त्यामुळेच कांदा कच्चा राहू शकतो. नंबर 15. कोणत्याही प्रकारचे थेपले किंवा पराठे करताना त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालावा, म्हणजे पराठे थेपले मस्त खुसखुशीत होतात. नंबर 16. समोसे करताना मैद्यामध्ये 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर घालावा, समोसे जास्त कुरकुरीत होतात. नंबर 17. डोसा एकदम क्रिस्पी होण्यासाठी तांदूळ भिजवावा, त्यामध्ये 1 चमचा साबुदाणा आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ भिजत घालावी. डोसे मस्त खमंग आणि कुरकुरीत होतात. नंबर 18. लाल भोपळा, खरबूज, कलिंगड यांच्या बिया कडक उन्हाळ्यात वाळवाव्यात, नंतर त्या सोलून साठवून ठेवाव्यात. कोणताही पदार्थ असो, गार्निशिंग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नंबर 19. आप्पे करताना आप्पेचं पिठामध्ये अंड मिक्स केल्यास आप्पे टम्म फुगतात, शिवाय आप्पे पात्राला सुद्धा आप्पे चिकटत नाही. नंबर 20. जायफळ बराच काळ टिकविण्यासाठी रांगोळीमध्ये पुरून ठेवावे, त्यामुळे त्याला कीड लागत नाही आणि बराच काळ टिकून राहते. नंबर 21. मूग, मटकी, हरभरे वगैरे कडधान्यांना भुंगे वगैरे लागू नये याकरिता कडधान्यांना एरंडाचे तेल लावून ठेवावे, म्हणजेच कडधान्यांना भुंगे कीड लागणार नाही. नंबर 22. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी मिरचीला मोहरीच्या तेलाचा हात लावावा, म्हणजेच लाल मिरची पावडरचा रंग कायम टिकून छान राहतो. नंबर 23. भाकरीचे पीठ फार जुने झाल्यावर भाकरी व्यवस्थित थापता येत नाही, चिरा पडतात, त्यामुळे गरम पाणी घालून पीठ मळा, भाकरीला अजिबात चिरा पडत नाही. नंबर 24. कोणताही पुलाव किंवा मसाले भात तयार करताना तांदूळ 1 ते 2 तास आधी भिजवून ठेवले तर भात साध्या तांदळाचा सुद्धा दाणेदार आणि मोकळा होतो. नंबर 25. सुक्या भाजीमध्ये मीठ जास्त झाले किंवा भाजी खारट झाली तर त्यामध्ये बेसन भाजून टाकावे किंवा शेंगदाण्याचा कूट टाकावा, त्यामुळे भाजीचा खारटपणा खूप कमी होतो. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपली व्हिडिओ सर्वात आधी पोहोचेल. थँक्यू, धन्यवाद. पाहत राहा आपलं स्वयंपाकघर आणि असाच नेहमी सपोर्ट करत राहा.